नो शुगर डे 53. तर आज 53 दिवस पूर्ण झालेले आहेत की मी साखर अजिबात खाल्लेली नाही. पण हो, मी माझं नेहमीचं जेवण जेवते आणि माझ्या जेवणामध्ये प्रोटीन असावं असा मी नेहमी प्रयत्न करत असते. खरं तर आता मला असे प्रश्न विचारले जातात की साखर सोडणं इतकं सोपं आहे का गं तुझ्यासाठी? तर मुळीच नाही. आपण एका दिवसात जर ठरवलं की नाही मी उद्यापासून साखर खाणार नाही, तर हा बदल करणं अशक्य होतं किंवा शक्य करायचा जरी प्रयत्न केला तरी 2 दिवसानंतर आपण पहिल्या रुटीनवर येतो. मला खरं तर सवय होती की माझी एनर्जी जेव्हा जेव्हा डाऊन व्हायची तेव्हा मी चहा जास्त घ्यायची आणि का तर मला बरं वाटायचं. थोडीशी साखर टाकून चहा पिते. पण नंतर लक्षात आलं की आपलं प्रमाण साखरेचं वाढत चाललेलं आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम मी भोगलेले आहेत. त्यामुळे हळूहळू मी प्रयत्न केला की मी 3 वेळा चहा घेते तर मी 2दा घेतला. 2दा नंतर एकदा. पण चहाची तलप मात्र जात नव्हती. म्हणून मग मी एकदा विदाऊट शुगर कॉफी घेतली, ती मला बरी वाटली प्यायला आणि त्यानंतर खरं तर मी हळूहळू डिसाईड केलं, पण ठरवलं की येस मी उद्यापासून साखर बंद करणार. हा सिंपल असा माझा नाश्ता आहे की 2 होल व्हीट ब्रेड घेतलेत मी, बरोबर ऑमलेट घेतले आणि विदाऊट शुगर कॉफी. खूप दिवसांनी आज मी लंचमध्ये तांदळाची भाकरी केलेली, चिकन, दही घेतलेलं सोबत. संध्याकाळी विदाऊट शुगर कॉफी घेतली आणि रात्री माझं सेम जेवण होतं, फक्त मी यामध्ये ऑमलेट ॲड केलं. भेटू उद्या. बाय.